नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळ्यातील गुलमोहर विश्रांतीगृहातील खोली क्रमांक 102 मध्ये आढळलेले 1,84,84,84,000 रुपये ठेवण्यात आले होते. त्या खोलीची शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली पाहणी. येणाऱ्या आगामी महानगरपालिका निवडणुकांची तयारी करण्यासाठी जळगावला होतो, आता धुळ्यात पोचलो आणि धुळ्यात पोचल्यावरती बाहेर आल्यावरती पहिले मी आमच्या लोकांना विचारलं की अनिल अण्णा गोटे यांनी ज्या खोलीवर धाड घातली 102 नंबरची खोली कुठे आहे? कारण 102 नंबरची खोली सध्या भारतामध्ये फार गाजते आहे. 102 नंबर के कमरे में क्या हुआ, वो किसका माल था और आगे क्या हो गया, असं मला दिल्लीतून विचारतात. ये अनिल अण्णा गोटे क्या है चीज? तो आप सबको मालूम है अनिल अण्णा गोटे क्या चीज. 102 नंबरच्या खोलीवरती मला वाटतं कोणीतरी एक सिनेमाही काढावा लागेल. रहस्य पण थोडं सध्या प्रकाशात आहे त्या अशा विचित्र गोष्टी. आत्ताच मला आमच्या संपर्क प्रमुख अशोक झारकर यांनी कामराज निकम यांच्या कुटुंबियांना सिंदखेड राजामध्ये सिंदखेडामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस राज्याचे शरद पवारांचे त्यांना ज्या पद्धतीनं पालकमंत्र्यांनी त्यांना राजकीय दृष्ट्या आव्हान देण्याचा प्रयत्न झाला म्हणून मोठ्या गुन्ह्या काय अशी कलम टाकली आहे. आर्म्स ॲक्ट, हा ॲक्ट, तो ॲक्ट, सुरी सापडली, चाकू सापडली, रिव्हॉल्वर सापडलं. कालपर्यंत तुमच्याबरोबरच होते ना ते, आणि तुरुंगात हा सत्तेचा गैरवापर. इकडले जे पोलीस प्रमुख आहेत देवरे श्रीकांत धिवरे, त्यांना माझं विचारायचं ही तत्परता गुन्ह्यांच्या संदर्भात तुम्ही 102 नंबरच्या खोलीवर कारवाई करताना का दाखवली? आज घाईघाईने गुन्हा दाखल केला तर मला समजेल. सरकारी विश्रामगृहामध्ये राज्याच्या अंदाज समितीच्या चेअरमनच्या अधिकृततेकडे 1.5-2 कोटी रुपयाची कॅश सापडते. त्या खोलीमध्ये या धुळ्यातले आणि आसपासचे ठेकेदार 2 दिवसापासून पैसे गोळा करत होते. काही रक्कम बाहेर गेली. 10 कोटी रुपये जालन्यामध्ये जमा करायचे होते. जालन्यात हे सगळं उघड झाल्यावर सुद्धा देवेंद्र फडणवीस आणि त्यांचं गृह खातं जे भ्रष्टाचारांना तुरुंगात टाकण्याच्या गोष्टी कालपर्यंत करत होते. माझ्या प्रशासनात भ्रष्टाचार करणाऱ्यांना मी तुरुंगात टाकतो. मग ह्या इतक्या मोठ्या हादरवणाऱ्या प्रकरणामध्ये तुम्ही आतापर्यंत किती जणांना तुरुंगात टाकले? किती जणांना तुरुंगात टाकले? SIT स्थापन केली म्हणतात. ते SIT आहे कुठे? SITचे प्रमुख कोण आहेत? SIT मध्ये कोण मेंबर्स आहेत? त्यांच्या अधिकाराच्या मर्यादा काय आहेत? कालमर्यादा काय आहे? SIT हवी कशाने याच्यामध्ये? तुम्ही गुन्हा दाखल केलेला आहे ना आतापर्यंत. त्याच्यामध्ये मुख्य विटनेस कोण आहेत? अनिल अण्णा गोटे हे मुख्य विटनेस आहे. पैसे ज्यांनी तिथे गोळा केलेले आहेत ते सगळे ठेकेदार विटनेस आहे. किती लोकांना तुम्ही आतापर्यंत एवढी ढिलाई भ्रष्टाचाराच्या प्रकरणात तुम्ही दाखवता. पण पालकमंत्र्यांना आव्हान देणारा एका राजकीय कार्यकर्त्यावरती गुन्हे दाखल करताना हे पोलीस प्रमुख ही तत्परता दाखवतो. हा सरळ या राज्यातला या जिल्ह्यातला दहशतवाद आहे. राजकीय दहशतवाद, आर्थिक दहशतवाद आणि ही मनमानी जी आहे
ही जरी आज चालली असली तरी मी परत नेहमी सांगतो, हे सगळं राजकारण फार चंचल असतं. मी अधिकाऱ्यांना सांगू इच्छितो, जिल्हा पोलीस प्रमुखांना आणि जिल्हाधिकारी, खोटे गुन्हे दाखल करून तुम्ही अशा प्रकारे आमचं मनोबल खच्ची करू शकत नाही. आम्ही सगळे इथे जे बसलेलो आहोत ना, माझ्यासारखे लोक आहेत, अण्णांसारखे लोक आहेत, अजून आबा हिरेला खोट्या प्रकरणात आमच्या अडकवलं, आम्ही सगळे यातून तावून सुलाभून बाहेर पडलेलो आहोत भट्टे. आमच्यावरती याचा काही परिणाम होणार नाही. पण सामान्य कार्यकर्त्याला सामान्य कार्यकर्ता आणि त्याची किंमत तुम्हाला चुकवावी लागेल. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.